नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करीत आहे. चला तर आपण सुंदर अशी पैठणी ब्लाऊज डिझाईन पाहूया. तर हे अस्तर आहे बघा, ब्लाऊज पीस मी बाजूला ठेवलं आहे. तर अस्तरचे शोल्डर आहे 5.5, गळा घेतलेला आहे मी 2.5 इंच, ब्लाऊजची खोली घेतलेली आहे 10 इंच, आडवे माप घेतलेला आहे 3.5 इंच आणि आपण याचा बॉक्स आखून घेऊया. हे बघा, आपण बॉक्स आखून घेतलेला आहे. आता आपण गळ्याचा आकार आखून घेऊया. हे बघा, गळ्याचा आकार आपण ड्रॉ करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने पंचकोनी आपण गळ्याचा आकार आखून घेतलेला आहे. आपण थोडंसं बाहेरच्या बाजूने जास्त घेतलेला आहे आकार. तर हे आहे कॅनव्हास. हे कॅनव्हासची मी घडी घालून घेतलेली आहे आणि हे बघा, कॅनव्हासची घडी सरळ करायची आहे आणि त्याच्या मधोमध हे बघा, आपण अस्तरचं ब्लाऊज गळा आखलेला होता तो ठेवून द्यायचा आहे आणि आहे असा आपण गळा आखून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असा आहे असा आपण गळा आखून घ्यायचा आहे. आता आपण कॅनव्हासच्या बाहेरच्या बाजूला हे बघा 2.25 इंचवर अशा प्रकारे टिक करून घेऊया आणि ब्लाऊजचा बाहेरच्या बाजूने पण आपण आकार देऊन घेऊया. हे बघा, कॅनव्हासवर आपण व्यवस्थित असा आकार देऊन घेतलेला आहे असा बाहेरच्या बाजूला आणि वरच्या बाजूला गळ्याच्या थोडंसं सोडून कॅनव्हास आपण आतल्या बाजूची कॅनव्हासचा गळा कट करून घेऊया आणि नंतर बाहेरची कॅनव्हास आपण कट करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने आपण कॅनव्हास कट करून घेतलेला आहे. आता हा आहे ब्लाऊजचा काट्याचे 2 तुकडे करायचेत. एक खालच्या बाजूला, एक वरच्या बाजूला ठेवायचा आहे. खालच्या बाजूचा सरळ ठेवायचा, त्याच्यावर पलटी वरच्या बाजूचा ठेवायचा आहे आणि त्याला व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे शिलाई घालून घ्यायची आहे आणि हे बघा, ते नकाने व्यवस्थित अशी आपण घातलेली जी शिलाई आहे ती व्यवस्थित करून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आणि त्याच्यावर कॅनव्हासचा गळा आपण ठेवून द्यायचा आहे. कट केलेला आहे तो व्यवस्थित आणि त्याला इस्त्री करून घ्यायची आहे. हे बघा, मी इस्त्री करून घेतलेली आहे आणि आता गळ्याला आपण शिलाई घालून घ्यायची आहे. आतल्या बाजूला अगोदर आपण व्यवस्थित अशी चारी बाजूनी शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा, आता काठ कमी पडतोय तर त्याच्यासाठी आपण नंतरनं पाहणार आहोत आता काय करायचे आपण ते. हे बघा, बाहेरच्या बाजूने पण आपण व्यवस्थित अशी जेवढी धडी आहे तिथून आपण शिलाई घालून घेतलेली आहे. आपली धडी जिथपर्यंत पोहोचते तिथून आपण व्यवस्थित अशी शिलाई घालून घेतलेली आहे. तर हे बघा, आपण शिलाई घालून घेतलेली आहे. आता राहिलेले कापड आपण खालच्या बाजूचे कट करून घेऊया आणि हे बघा, अशा प्रकारे आणि ब्लाऊज पीसवर अस्तरवर ब्लाऊज पीस ठेवायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे आणि व्यवस्थित असं आणि चारी बाजूने त्याला शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित. हे बघा, शिलाई घालून घेतलेली आहे आणि राहिलेले कापड आपण अस्तरबरोबर व्यवस्थित असं ब्लाऊज पीसचे कट करायचे. हे बघा, आपण कट करून घेतलेले आहे कापड. आता तो गळा घ्यायचा आहे कॅनव्हासचा. आपण आता कमी पडलेला तर आता काय करायचं ते आपण पाहून घेऊया. खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूची मध्य बाजू आपण काढून घेतलेली आहे थोडंसं कट करून आणि गळा कट करून घ्यायचा आहे आतल्या बाजूचा. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित असं गळा कट करून घ्यायचा आहे आणि हे बघा, आता हा आतला बाजूचा जो भाग निघलेला आहे त्याचे 2 तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे बघा, अशा प्रकारे गळ्यावर जोडून घ्यायचं आहे. वरच्या बाजूला थोडंसं कमी पडते, नंतर ते आपण बसवून घेणार आहोत. पण हे बघा, अशा प्रकारे आपण याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आतल्या बाजूला आपण थोडंसं काठदुमड घातलेलं आहे आणि व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित आकाराबरोबर आपण शिलाई घालून घ्यायची आहे. वरच्या बाजून थोडंसं कमी पडतंय, नंतर आपण ते थोडासा तुकडा आपण बसवून घेणार आहोत. दुसऱ्या पण बाजूचे अशाच प्रकारे हे बघा बसवून घ्यायचे आहे. हे बघा, शिलाई देऊन घ्यायची आहे दुसऱ्या पण बाजूला व्यवस्थित अशी. थोडंसं आतल्या बाजूला दुमड घालून व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे बघा.
ओळखू पण येत नाही काय, म्हणजे आपण शिलाई दिलेली आहे, जोडलेला आहे, काढतो. आणि हे बघा बाहेरच्या बाजूने पण त्याला आता शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी. आणि राहिलेले कापड आपण आता कट करून घ्यायचं आहे. हे बघा व्यवस्थित असं कट करून घेतलेलं आहे. आणि हे बघा ते टोकाच्या ठिकाणी थोडेसे तुकडे आले ते पण आपण कट करून घेणार आहोत. तर वरच्या बाजूला थोडंसं कमी पडलं तर तिथं आपण हे बघा अशा प्रकारे थोडंसं काट राहिलेलं तर तो जोडून घेऊया. कारण की आता ह्या साडीचा आपला छोटासा काट आला त्याच्यामुळं कमी पडलेला आहे. मोठा जर आला तर कमी पडत नाही. हे बघा आपण जोडून घेतलेला आहे व्यवस्थित असं. आता हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आपण, जोडलेला आहे तो अस्तर बरोबर. तो आपण गळ्याचा आकार टाकून घेतलेला आहे 2.5 इंच. आणि खालची मध्य बाजू पण आपण कट करून घेतलेली आहे व्यवस्थित अशी. हे बघा ते पलटी करून घ्यायचं आहे. त्याच्यावर कॅनव्हास पण आपण अशा पद्धतीने हे बघा उलटं ठेवून द्यायचं आहे. अस्तरची बाजू आहे आपली ही आतली, त्याच्यावर हे आपण कॅनव्हासला जोडलेला जो काठ होता तो ठेवून द्यायचा आहे. आणि त्याला हलू नये म्हणून आपण व्यवस्थित अशा टाचण्या लावून घेतलेल्या आहेत. हे बघा, कारण की इकडं हलू नये म्हणून. हे बघा मधोमध ठेवलेलं आहे बरोबर. आणि आता त्याला आपण शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा व्यवस्थित अशी गळ्याला आपण चारी बाजूने शिलाई घालून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण आपल्या चॅनलवर खूप छान छान डिझाईन पाहणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. हे बघा व्यवस्थित अशी आपण चारी बाजूने शिलाई घालून घेणार आहोत. तर फंक्शनसाठी ही डिझाईन खूप छान आहे, त्यासाठी तुम्ही हे डिझाईन बनवून घेऊ शकता. आणि हे बघा आतले कापड आपण गळ्याबरोबर कट करून घेऊया. हे बघा गळ्याच्या आकाराबरोबर कट करून घेतलेले आहेत. आणि त्याचे छोटे छोटे कडला कट देऊन घेतलेला आहे. टिप कट होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. हे बघा छोटे छोटे कट देऊन घेतले आहेत. कोपऱ्याच्या ठिकाणी पण जरूर कट देऊन घ्या. हे बघा अशा प्रकारे कट देऊन घेतलेले आहेत. आणि आतल्या बाजूला हे बघा व्यवस्थित अशी पलटी करून घ्यायचं आहे. हे बघा व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आहे. आणि शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. हे बघा चारी बाजूने आपण व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे. खूप सोपी आणि सुंदर अशी आपली ही ब्लाऊज डिझाईन आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला डिझाईन कशी वाटली. हे बघा आपली शिलाई घालून झालेली आहे. आता बाहेरच्या बाजूने पण अशाच प्रकारे आपण शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा व्यवस्थित अशी बाहेरच्या बाजूने पण आपण शिलाई देऊन घ्यायची आहे. चारी बाजूने आपण व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे. हे बघा आपली शिलाई देऊन झालेली आहे. आता वरच्या बाजूचे राहिले थोडेसे कापड होते आपण कट करून घेतलेले. खालच्या बाजूचे पण थोडेसे राहिले होते ते. आता आपण याला लेस लावून घेऊया. तुम्हाला आवडती त्या पद्धतीची लेस लावून घेऊ शकता. हे बघा आता पण बाहेरच्या बाजूला पण लेस लावून घ्यायची आहे. तर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी आकाराबरोबर आपण लेस लावून घ्यायची आहे. आता आणखी एक शिलाई आपण लेसला देऊन घ्यायची आहे. म्हणजे काय होतं, त्या काटाचे धागे बाजूला येत नाहीत. आता दुसऱ्या पण बाजूला आपण अशाच पद्धतीने लेस लावून घेणार आहोत. हे बघा दुसऱ्या पण बाजूला आपण लेस लावून घेतलेले आहेत. एक पट्टी घ्यायची, त्याला थोडीशी दुमड घालायची आहे आणि शिलाई घालून घ्यायची आहे. आणि ही पट्टी आता आपण पाटीला जोडून घ्यायची आहे. हे बघा पाटीला आपली पट्टी जोडून घेतलेली आहे आपण. तर आपली डिझाईन तयार झालेली आहे. मध्ये आपण शो बटन लावून घ्यायचं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.